पाल्यांना ऑलराऊंडर बनवायचंय? चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न, याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार. होय, तेही कमी खर्चात. तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार. वाट कसली बघताय? वीक्षा आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क वीक्षा आर्ट्स, श्रुती देवकर. आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्यानजीक, कराड रोड, विटा. मोबाईल नंबर 9618870999. टीप: इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही. वेलकम टू वीक्षास. माझं नाव श्रुती देवकर आहे. रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे. तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिअलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकताय. ही कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते. तर आता आपण समर स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे. इथे स्टुडंट्ससाठी खास ऑफर्स पण आहे. तर अवश्य भेट द्या वीक्षा आर्ट्स. थँक्यू. आम्ही जॉईन केले, तुम्ही पण करताय ना? विधानसभेला शिवसैनिक बदला घेणार. महाविकास आघाडीत निकालापूर्वीच अस्वस्थता. लोकसभेला शिवसेनेची कोंडी केली गेली, त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेऊ, असा इशारा ठाकरे शिवसेनाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिलाय. ते म्हणाले, विशाल पाटील यांच्या बंडाविरुद्ध काँग्रेसने कारवाई केली नाही. आम्ही विधानसभेला सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काम करणार नाही. सांगलीत शिवसेनेला एक जागा मिळेल, अन्य 60 ठिकाणी आम्ही त्यांची तळी उचलणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसने या बंडाला बळ दिले, असा आरोप शिवसेना आधीपासूनच करत आली आहे. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीतील विविध नेते आणि गटांनीही सेनेची साथ सोडली आणि वेगवेगळी भूमिका घेतली, असा आरोप देखील विभुते यांनी केला आहे. विभुते म्हणाले, महाविकास आघाडीत एकदा शिवसेनेला जागा दिल्यानंतर सगळ्यांनी एकत्र काम करायला हवे होते. तसे घडले नाही, बंडखोरी झाली, हे एक वेळ मान्य आहे. मात्र त्याविरोधात पक्षाने कारवाई केली नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला. दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याचे आमच्या लक्षात आले आहे. रोहित पाटील यांनी तासगाव कवटेमंकाळमध्ये विशाल पाटील यांचे काम केले. संजय विभुते यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीत ऐक्य भावना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच आरोप प्रत्यारोप आणि परस्पर विधानांमुळे भविष्यात महाविकास आघाडीच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण होत आहे. जाणते नेते छोट्या पक्षांच्या काँग्रेस विलिनीकरणाची भाषा बोलू लागले आहेत, तर त्यांच्याच आघाडीतील दुसरे मोठे नेते भाजप विजयी झाल्यास भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता वर्तवत आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महाविकास आघाडीच्या गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. विशाल यांच्यावर कारवाईसाठी शिवसेना ठाकरे पक्षाने दबाव आणला होता, मात्र शिवसेनेच्या दबावाला काँग्रेसने दुर्लक्षित केले आहे.